मी आज 1985 पासून शिवसेनेमध्ये काम करत आहे. पैशाच्या लाटमध्ये जे लोकांना पैशाची भूमिका दाखविल्यानंतर सैनिकावर अन्याय व्हायले आणि या अन्यायाला आजपर्यंत आम्ही सत्ता नव्हती, आता युती सत्तेमध्ये आम्ही सरकारामध्ये असताना सुद्धा आम्हाला 1 रुपयाचा फायदा नाही, तरी आम्ही शिवसैनिक आहात आणि शिवसैनिक राहणार. पण ह्या मंडळामध्ये या परिसरामध्ये जे येणारे लोक आहेत हे फक्त पैशाच्या लालची लोक आहेत आणि पैशाच्या लालचीनुसार आमचं तिकीट डिव्हायडेशन केलं असेल, आम्हाला काही तरी नाही. पण आता आम्हाला दुसरा परिसरण घ्यायचा वेळ आलेला आहे आणि ते आम्ही घेणार आहोत. कारण मी म्हातारा, माझं 54 वर्ष वय झालं तरी सुद्धा मला अन्याय नाही. माझ्यासोबत अन्याय झाला हे 100% सत्य आहे. अपक्ष म्हणून अर्ज भरलेला आहे आणि अपक्ष लढणार आहे मी आणि मला त्याच्यामध्ये काही खंत नाही. मला निवडून यायला 3-4 हजार मतदान लागतात, मला 3-4 हजार मतदान माझ्यापाशी आहे आणि ज्या लोकांनी मला डिवाडून जे दिले तिकीट त्याला मी शुभेच्छा. पण माझ्यामध्ये काय कमतरता होती त्या आमदार साहेबांनी मला सांगायला पाहिजे. मी पक्षामध्ये कुठं काही बोललो, कुठं काय झालं, म्हणजे पैसे दिले म्हणजे त्याला तिकीट द्यायचं का? मग तुम्ही तुमच्या इलेक्शनमध्ये पैसे दिला का? जर आम्ही कट्टर शिवसैनिक आहात आणि शिवसैनिकांना न्याय भेटला गेले आणि शिवसेना आता ही फक्त पैशाची झाली. पैसे द्या, तिकीट घ्या.